आता किती वाखोळ बोलत बसते काय मी पाई भलतच पोरग आहे ना घनाय नाही कोणाच्या घरी जाय सांगून ये म्हटलं की बसते जातेच काय काय ये ना रे अजून जाते ना मग घंटाभर माय जोड बी बसा हिरा हिंडतच राह वाटते रे तुले हा त्या आजीला सांगायला गेला का बरा गेला नाहीतरी दार का माय म्हणतेस गेला की राजू गेला चांगलं नाही करते बरा गेला या बारीने सांगेले हो म्हणून तर झालं मागच्या बारीनं भल्ली कोचम करे ना मग गेला चांगलं नाही आता काय सांगूनच काय न सांगूनच काय ऐकू काही जात नाही बुडीले कोणा सकाळ जातो करून राहिला मी चाललो आजी बुडीचा सुरू आहे सततच लावते निरा तसं नसते म्हातारा माणूस आहे वाटते बरोबर आहे बरं ना भेट घेऊन गेला तर चांगली गोष्ट आहे त्यात काय नाही ऐकू जातील मोठ्याला सांग राजू हाताने सांग हाताने चाललो म्हणून सांग कुणा असं मग कळती हो समजा गावाची काळजी तुम्हालेच आणि तुमच्या मागं आता त्या पोराले ज्याले त्याले ज्या त्या बुडीले माय बाई त्या बुडीले मग तिला सुपारी आणून दिली राजून लागे ते तिकडल्या वाड्यातली मन करणी नाही का तिचं पोरग तिला पान काही आणत नाही तुमच्या पोराने तिला पानं आणून दिले म्हटलं 50 पानं आणून दिले ते बी 70च्या पैशानं लहान झाली आता अरे लेख फार चांगलं बरे आणले तर फार सुद्धा म्हातारा माणसाचा आशीर्वाद भेटते हो त्याच्या पोराईले सुनाईले काही आशीर्वादाची गरज नाही तुम्हाला तुमच्या पोराले साऱ्याच गावाचा आशीर्वाद घ्यायला लागते नाही त्याला म्हटलं परवा दिवशी पनीर आण रे बाबू लय लोक पनीरची भाजी खातात मी बी करून पाहतो घरी कशी करतात कशी लागते तर मला म्हणते आई काही नको खाऊ आपल्या मस्त कैण्याच्या वड्या करतो हातच्या कैण्याची वडी लागे उडदाचं वरण तेच लय मस्त लागते मला पनीर आणून दिलं नाही आणि त्या बुडीने 50 पानं आणून दिले सांगा काय करतो पनीर खाऊन म्हाताऱ्या माणसाला पान सुपारी भेटली की त्याला त्याचा अख्खं इसवा भेटते तर लोक राहते तिली मी तिच्या पोरालेच म्हणतो पण आपण जास्त बोलू शकत नाही काले कोणाला काही म्हणावं पण म्हटलं का देत जाणं रे पानायला काय लय बुटी गल्ला करते ते बरं केलं राजकुमारनं दिले आणून फार चांगलं पैसे नाही स्वतःच्या पैशाने दिले राजकुमारनं स्वतःला राजकुमार समजते खाली या बुडीले सांगा सुपारी आणून दिली सुपारी का सस्ती आहे का एवढं मोठं पाकिट आणलं ना बाई माझ्या कसं बंद पाकिट बुडीच्या हातात दिलं अर्ध घरी काढून ठेवा लागत होतं नाही आणलं तसंच देऊन दिलं म्हटलं केवढ्यात झाली रे म्हणे 80 रुपयाची माय आणू दे ना बा काय तू त्या म्हाताऱ्या माणसाच्या पान सुपारी बोलून बसली वा आण दे अरे बाबू बोलली का माय काय ये हो तिला काही ऐकू जात नाही काल मी रात्री लय वाकड बसेल होतो ना तिला सांगलो होतं मी जातो म्हणे सकवून मले भेटून जाजो म्हणे ते तिच्या जोड मोरी मायचा अंगारा होता तो म्हणे मी तुला लावीन म्हणे जाता म्हणून मी गेलतो मग आता माय बाई काय अंगारा लावला तुले पाहिजो तो पोराला नाही तर वशीकरण करतीन ती हे तर लेखा कपट्या मनाचीच आहे गिरी येशील वावरात असं मोरी मायचं मंदिर आहे आणला असेल तर तू तिला वाटलं आता पोरग चाललं लावा म्हातारा माणूस वय चांगलं वाटते तिला ते देवाचा अंगारा गिंगारा लावलं की जरा बरं वाटते ते तर कपट्या मनाचीच आहे ना पुसून टाक राजू फालतू गांधी लागू नको त्या बुडीच्या काही कामाची गोष्ट नाही तुला काय अंगारा लावते काय गरज आहे मी नाही काय मी आणतो मी लावतो आई तुम्ही काय खातो जाऊ दे ना ती खुशीक माती आणली होती बुडीन तर वावरातून जोरली मडकसेल लावली ती लागली नाही तिला वाटलं ना आपण अंगारा लावला मला म्हणते पाण्या पावसाचे लोक बिमार पडतात कोणाची नजर ना लागो तुला लय यशस्वी जीवन हो तुले अभ्यासात लय यश भेटो एवढं मोठे आशीर्वाद दिले बुडीनं मला मल्ली गेली आशीर्वाद देणारी ते कोणती हे लागून गेली काय कोणती भटजी आहे का साधू आहे का ज्योतिष आहे चालेल म्हणजे लोकांना आशीर्वाद देते नंदू लागत जाऊ राजकुमार नंदू लागू तो माहितीच कर मी आता ये बरं चल बरं बाबू उशीर नको मग चाल मग तुला मी सोडून देतो आणि मग मी बी मला फवाऱ्याचं औषध आणावं लागते तर मग मी फवाऱ्याचं औषधी आणतो चल मग हो बाबा चल आई येतो हा ये महाराज नांदी नको लागत जाऊ कोणाच्या आहे गावातले लोक काही ढंगाचे नाहीत बाबू या बाया काही कामाच्या नाहीत एक नंबरच्या कपट्या मनाच्या आहेत मा एवढं राजकुमार सारखं राजकुमार महाराज बिंडा लेकरू नजर लावतील माहिती आई तू आहेस ना नजर उतरायले मग कोणी मला नजर कशी लावेल चल येतो हो जाता मामाच्या घरी जाजो जात जाय मामाच्या घरी ते मामी मग मला म्हणते येत नाहीत म्हणते आता राजकुमार ते सोडून बोल तुला सांगलं ना मी पचरटा सारखा दादा त्या मामाच्या घरी जात नाही आता मला आवडत नाही त्याच्या घरी आता पाहिलं गावात साऱ्या गावात हिंडते साऱ्या सोयऱ्या धरायचे हिंडते सगळ्याच्या भेटी कुठे घ्यायला लागतात मा भाऊ एवढा याला जीव लावते इतकुसा होता हिजभर तर त्याच्या घरी राहे किती लाड केला त्यानं आता तर ते जायला तयार नाही असा दुग्गळपणा करते मला सांगू नको तो पोरगण तू पायात बोल बा चल बरं चल हाव चला मी बॅग घेतो आई बॅगांमध्ये चल हो जात जाय रे मामाच्या घरी जात जाय मामा अर्धी माय असते तुला लय जीव लावते तो किती वाट पाहते तो मग काय तर त्याचे सगळे काम पेंटिंग असतात ना माझ्यासाठी ठेवलेले
ती मामी म्हणते राजकुमार बरे आले, एवढं जाळं काढून द्या हो. मामा म्हणते राजकुमार बरं आला, आपली गाडी सर्व्हिसिंग करून आण बरं. ते मामाचं चिकटलं पट्ट मला म्हणते राजकुमार दादा मला हे प्रोजेक्ट आहे, याच्यात मदत कर मला. म्हणजे चाल त्याच्या प्रोजेक्टसाठी मी सामान आणतो, दिवसभर हिंडतो, त्या पट्ट्याचं प्रोजेक्ट करून देतो, त्या मामीच्या घरातले जाळे काढतो, त्या मामाची गाडी सर्व्हिसिंग करून आणतो, तिच्या घरात भाजीपाला आणून देतो. म्हणजे मी कामावरचा कुठे जाऊ द्यायचा? मला वाटतच नाही मी पाहुणा म्हणून गेलो होतो. ती मी नाही जात त्याच्या घरी, आता मी मला हॉस्टेलवरच राहतो बरोबर. जान्हवी माय कुठे गेली माय बाई? जान्हवी कोण होय माय? सकाळ सकाळ जान्हवी जान्हवी करत आलं. हे बाई माझं माय भांडेचा गराळाही बोलला बाई, रात्रीच घासायला पुरलं असतं. ज्या दिवशी घरात दांगडो असला ना त्या दिवशी बाई कोण ना कोणी होतं. ती कोण होय? त्याच्या दिवशी कट होतो. थांबा आली आली, सकाळचा धंदा चालू आहे. कविता आहे का? काय म्हटलं माय कोण आलं एवढं सकाळून ये ना. काय म्हणतो ती? नाही मी गेलती म्हणलं तुमच्या बुडीच्या घराला कुलूप आहे. बुडी घरी नाही का? काय सांगा तुला काय सकाळून त्या बुडीचं काम पडलं माय बाई? माय मला तांदूळ गायची चायनी पाहिजे होती. आत्याबाईच्या घरची चायनी साजरी आहे, मागच्या बारीत नेलती मी. मस्त तांदूळ गायला जातात त्यानं. तर मागेलच गेलती, घराला कुलूप आहे म्हणून म्हटलं काही कुठे गेल्या काही माहित आहे का? मला चायनी पाहिजे होती. जशी चाबी गिबी आहे का तुमच्याजवळ? देता का मला चायनी? हो हा माय बाई, त्या बुडीच्या घराला कोण हात लावा माय बाई? हा मी तशी देवस्थाना जात नाही, नसताना काय जाऊ माय? पाहिलं नाही का मागच्या बारीनं लाईनीनं काय कांड केलं तर? आपण नाही जात कोणाच्या घरात. हा माय तसं काही नाही ना. आत्याबाई मला हमेशा देतात ना. तुले देत असते, मी नाही मागत. माई सख्खी सासू असून तू माग माय बाई. मला नाही पाहिजे माय बाई, मी मागत देतही नाही. माझं चाबीच नाही खरं तर. तीच बुटी का माझं चाबी ठेवते का? मग ती कुठे गेली मला सांगून जात नाही. ते लाईनीला सांगते, मला नाही सांगत. आता तुम्हाला दिसते की अशी वागते तशी वागते, पण हे बुडाबुडी कशी वागतात हे तुम्हाला माहित आहे का? हा अंदरून किती खार केला म्हटलं मला, किती त्रास दिला म्हटलं मला, किती सासरवास नाही केला माय बाई. लय सासरवास केला म्हटलं मला. मी हो म्हणून टिकली. मला चायनी पाहिजे होती. माईच्या जवळ आली हीच लावती वाटते रामायण. मला नाही घरी येशील का चाबी? मग काय नाही हो मा, हे पा ते तांदूळ या भेटले पट्ट्याले शाळेतले लागे, तर म्हटलं कसं जाऊन ठेवतो, लय दिवसाची भेटले पण चायनीज नेलीच नाही. माझी माझ धंद्यात होती तर गायचीच राहिली. आज तरी कंपन आहे तर म्हटलं गायतो. त्या लाईनीच्या घरी येशील चाबी तर पाय. आणि ते जाती बाई व आपण जात नाही माय बाई. ते मला वाटते बापाच्या घरी गेली असेल. कुठे जाते? भावाच्या घरी जाते माई सासू. बाकी कुठे जाते व? तर तेच गेली असेल. लाईनी सांगे जशी काल मला. ती मोठी भावजाई नाही का, तिले दिवस आहेत म्हणते. हो माय असं का? हो का पुरीच्या पाठीवर? हो आता आमची हे डॉक्टरीनच आहे, धंदा काही नाही. मग काय आता जाऊ ती भावाच्या घरी भावजाईले करू सुरू लागेले. काही चांगलं करून खाऊ घालेन भावाले भावजाईले. आता तिचे हे करीन ना सारं. आता घरी काही कोणाला करू लागत नाही, काही नाही. पाहिले का करू लागते काही मला जसं. आता पाय आता काय करू लागते? ते बुडाबुडी नाही राहतात, ते त्याचे भाकर तुकडा करतात खातात, तुम्ही तुमचं करता खाता. काय मग करू लागेल? भाकर तुकडा नसते नाही समजा. बरं बाई सकून माडवस खाऊ नको बाई. मारायला दुनियाभराचा धंदा. आज त्या लाईनीच्या घरी जाय, तिच्या घरी अशी चाबी आणि ते जर दिन तुला उघडून नाही ते चायनी तर घे. आपला जो काही चाबी नाही माहिती बुड्डी जाते तर मला सांगूनही जात नाही. त्या लाईनीचाच रस गईते. ते लाईनी 5 गोळ्याची जाऊ बसते. मग तिला सांगते नाही तिलेच काय सांगते व आमची बुडी लय टेटर आहे म्हटलं, लय टेटर आहे. तुमच्या संग चांगली राहते ते म्हणून तुम्हाला वाटते माय सतुबाई किती साजरे आहेत. पण सतुबाई अंदरून कशी आहेत हे आम्हालाच माहित आहे म्हणलं. कारण सासू कशी आहे याची खरी वयक सुनीलच असते म्हटलं, समाजाने नाही. अरे म्हटलं हे माय भाऊ घरीच आहेत का? नाही आता आले ते. का जुना हात पाय आला का? पूर आला का? नाही पूर्ण नाही आला. काय म्हणता वहिनी बा सकाळी? म्हटलं चला बाई आता भाऊच्या घरी चहा प्यायला जाऊ. सकून काय बापा पाण्यानं लस लावून दिलं निरा. कोणा बा लय झालं आता पाणी. आता काय नदीत कसं जमिनीत पाणी मुरून नाही राहिलं. आता पूर याचाच भेव आहे. आमची पराठी नदी खालची लय साजरी आहे, मस्त बसली यंदा. आता पूर आला तर काय म्हणा ते काय आता आपल्या का हातात आहे ते निसर्गाची. आता काय पाण्याची काही गरज नाही बा. आता उघडायला पाहिजे तो अजून चांगलं बा पाणी. हो ना माय बाई दोनदा काय झालं काय सांगा ना. फुता खेतासारखं पाणी निरा पडूनच राहिलं माय बाई. जर सुकून नाही देऊन राहिलं. अब माझं धुणं वायत नाही, ते जमिनी काय वायतीन. हो ना यंदा लय पाणी आलेलं. जा हात पाय धुवा जा. हो भल्ले गेले वहिनी लय पाणी आले. हवामान खात्यातच काम करतात, आपल्याला उलच काही बोलत नाही. आणि कोणी आले घेवल ना हा माणूस याचे माय बाप सारा घरदार सारखं जाय बरोबर. नाटकं लोकांचे देखता भल्ले नाटकं करतात आणि बायको संग ढळ बोलत नाही. चहा पिऊनच जाणं मग आता. घंटाभर बसशील तर नाश्ताही होते, नाश्ता करून जा. आता बाई कशी उपट बोलायची बाई आहे व. खरंच व सतुबाईची कमाल माय, त्या आतीबाईची खरंच कमाल आहे. अशी अरकाट सुन वागवली. मी काय नाश्ता करू माय, माघारी स्वयंपाक व्हायला. मा लवकर धंदा झालता म्हणून म्हटलं आज तरी काम पण आहे. झाडी पाण्याचं काही वावरातही जायला लागत नाही म्हणून म्हटलं ते तांदूळ गायतो म्हणून आलती माय. आता मी काय येतो तुमच्या घरी. बल्ली जाय ना
दरवाजा ओढून जाजो आणि ते शेवटचं गेट लावजो मला. गेट उघड टाकता कुत्रे घसतात अंदर. गर्विष्ठ बोलायची. जसं दाखवते तसं सारा दिवस स्वतःच्या करून कमाईवर कमावलं का बापानं अन्नात दिलं. सारं सासू सासऱ्याचं हडपलं आणि त्याला मोठी सांगते. मला का माहित नाही काय, एक नंबरची अज्जात आहे हे. घरी कोणी आलं शेजारी पाजारी त्याच्या संग धड नाही बोलत. काय घरातल्या लोकांच्या संग चांगली वागत अशी. मी काय तुम्ही जसं कोण तोंड पाहिले ते सतू आत्याबाई घरी नाहीत म्हणून आली मी चायनी मागेली म्हटली हिच्या जवळ चाबी तर घेतो. त्या आत्याबाईच्या घरी तर गेली असती ना. आत्याबाई ना माय चहा पाजला असता आता लोकांना साजरं बोलवून प्रेमानं बोलणं हे करणं. हे काय होईल काय ढंग आहे.